तसा तर छत्रपती संभाजीनगरला जाणारा रस्ता तुम्ही हजार वेळा हजार रीलमध्ये बघितला असेल, पण आता आज मी तुम्हाला हा रस्ता का दाखवतोय याचं कारण आहे की प्रज्ञावंत कैलासवासी आबासाहेब पाटील स्मृती विश्वामित्र सार्वजनिक ग्रंथालय याच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी मी पण छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो. मी तुम्हाला खूप परेशान केलं होतं, पण थँक्यू तुमच्या पेशन्ससाठी, कारण तुमच्या सजेशन्समुळे आपण ही सगळी कविता संग्रह या ग्रंथालयाला भेट म्हणून दिली. केवढे छान दिसतात ना, छोटीशी भेट पण सजून दिसते. आता हे ग्रंथालय एवढं पीसफुल आणि सुंदर आहे ना की छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही असाल तर समर्थनगरमध्ये नक्की जाऊन या ग्रंथालयाला भेट द्या. खूप सुंदर ग्रंथालय आहे आणि खूप पीसफुल वाटतं गेल्यावरती. खास बात म्हणजे इकडे केशवसुतांची अर्धमूर्ती किंवा पुतळा याचं अनावरण होणार होतं. कदाचित संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच असं होणार असेल की केशवसुतांची मूर्ती आहे आणि त्याचा अनावरण सोहळा झाला आणि ग्रंथालयाचं उद्घाटन आहे. उद्घाटनाला होते कवी दासू वैद्य आणि श्रेष्ठ समीक्षक सुधीर रसाळजी. आता मी इकडे आलो होतो तेव्हा माझ्याकडे माईक नव्हता, त्यामुळे ऑडिओ क्वालिटी थोडी डामाडोल आहे, पण सांभाळून घ्या. खूप छान झाला कार्यक्रम आणि यानंतर त्यांचे काही 2 शब्द सुद्धा ऐकायला मिळाले. सुधीर रसाळ सरांना ना जीवन गौरव पुरस्कार सुद्धा याच कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हाही कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि नंतर थोडं चहापान होतं, त्यामुळे मी नाश्ता करून लगेच निघालो, कारण 11 वाजताची माझी परत पुण्याची बस होती आणि मी इकडं पोहोचलो पुण्यात सकाळी 6 वाजता. आयुष्यात अजून सुंदर काही घडलं तर त्याचाही व्लॉग करूच. तोपर्यंत बाय बाय.